अभिवाचन. श्यामची आई. लेखक साने गुरुजी. रात्र 26वी. बंधुप्रेमाची शिकवण. भाग 2. अभिवाचक स्वर अनिल सोमणी. बंधुप्रेमाची शिकवण भाग 2. माझा राग मावळला. जसजसा सूर्य अस्तात जाऊ लागला तसतसा माझा क्रोधही अस्तात जाऊ लागला. रात्रीची जेवणे झाली. आईचे उष्टे शेण वगैरे झाले. अंगणात आम्ही बसलो होतो. तुळशीवर लावलेली गळती अजून गळत होती. उन्हाळ्यात तुळशीवर एका लहान मडक्यात लहान भोक पाडून त्यात पाणी भरून टांगतात व त्यात येता जाता पाणी घालतात. याला गळती म्हणतात. त्यामुळं तुळस थंड राहते, उन्हाने करपून जात नाही. तुळशीजवळ पणती लावलेली होती, परंतु अंगणात दिव्याची जरुरी नव्हती. सुंदर चांदणं पडलेलं होतं. माझ्या दादाच्या मनासारखे निर्मळ चांदणे पडले होते. दादा, मी, पुरुषोत्तम व बाबुल्या अंगणात बसलो होतो. दुर्वांची आजी, आई त्यासुद्धा बसल्या होत्या. शेजारच्या जानकी वहिनीसुद्धा आल्या होत्या. भिजत घातलेल्या वालांच्या डाळिंब्या काढायच्या होत्या. आम्ही भराभर उपड्या पाटावर डाळिंब्या दोन्ही हाताने काढीत होतो. मी आईला म्हटले, आई, तू ते अभिमन्यूचे गाणे म्हण ना, मला ते फार आवडते. पडला अभिमन्यू मन्यू वीर रणी, चक्रव्यूह रचला द्रोणांनी, पडला अभिमन्यू. म्हणतेस का? कृष्ण व अर्जुन रात्री रणांगणात अभिमन्यू कुठे पडला होता ते शोधावयात जातात. मुखाने कृष्ण कृष्ण असा मंजुळ जप अभिमन्यू करीत असतो. त्या मंजुळ आवाजावरून अभिमन्यू येथेच असेल असे त्यांना वाटले. कसे छान गाणे आहे. आई, म्हण ना ग. आई म्हणाली, आज आजीच छानदार गाणे म्हणणार आहे. तेच आज ऐक. म्हणा ना हो तुम्ही ते चिंधीचे गाणे. मी पुष्कळ दिवसात ऐकले नाही, आईनं आजीस सांगितलं. दुर्वांच्या आजीला गाणी येत असत म्हणून मागेच सांगितले आहे. चिंधीचे गाणे मी ऐकले नव्हते. मला वाटले काहीतरी पर्यातली पातळी कोण हक करी अशासारखेच ते असेल. मी उतावळा होऊन ते नको चिंधीचे भिकार गाणे, चांगले पितांबराचे तरी आजी म्हण असे म्हटले. आजी म्हणाली, श्याम, ऐक तर खरे, त्या चिंधीच्या गाण्यात पितांबर पैठण्याच आहेत. आजी गाणे म्हणू लागली. आजीचा आवाज गोड होता. ती योग्य तेथे जोर देऊन हात वगैरे हलवून गाणे म्हणे. भावनामय होऊन गाणे म्हणे. विषयाशी एकरूप होऊन गाणे म्हणे. त्या गाण्याचे आकड कडवे ध्रुवपद असे होते. द्रौपदीसी बंधू शोभे नारायण. हे चिंधीचे गाणे ज्याने रचले तो थोर कवी असला पाहिजे. मोठी सहृदय व रम्य कल्पना या गाण्यामध्ये आहे. कृष्णाचे द्रौपदीवर फार प्रेम व द्रौपदीचेही कृष्णावर. अर्जुन व कृष्ण हे जसे एकरूप म्हणून अर्जुनालाही कृष्ण असे नाव आहे. त्याचप्रमाणे कृष्ण व द्रौपदी यांच्यातही जणू अभिन्नत्व अद्वैत आहे असे दाखवण्यासाठी द्रौपदीसही कृष्णा नाव मिळालेले आहे. या गाण्यात फार सुंदर प्रसंग कवीने कल्पिला आहे. कृष्णाचे पाठल्या बहिणीवर सुभद्रेवर प्रेम कमी, परंतु द्रौपदी ही मानलेली बहीण, हिच्यावर जास्त असे का? कवीला ही शंका आली व ती त्याने या गाण्यात मांडून तिचे निरसन केले आहे. प्रसंग असा आहे. एके दिवशी तिन्ही लोकी फेरी करणारे नारद ब्रह्मवीणा खांद्यावर टाकून भक्तिप्रेमाने गाणी म्हणत कृष्णाकडे आले. नारद हे तिन्ही लोकात म्हणजे सूर, नर, असुर या तिन्ही लोकात सात्विक, राजस व तामस, श्रेष्ठ, मध्यम व कनिष्ठ अशा तिन्ही प्रकारच्या लोकांमध्ये फिरत. त्यामुळे त्यांना नाना अनुभव येत, नाना दृश्य पाहावयास मिळत. कोणाचा महिमा वाढव, कोणाचा गर्व दूर कर. कोठे कोपऱ्यात सुगंधी फूल फुललेले असले तर त्याचा वास सर्वत्र ने, इत्यादी कामे ते करीत असावायचे. त्यांना सर्वांच्याकडे स्थान असे, कारण ते निस्पृह होते.
व सर्वांच्या कल्याणासाठी ते झटत असत. यावेळेस पांडवांकडे कृष्ण पाहुणा आलेला होता. नारदाला पाहताच कृष्णदेव उठले व त्यांनी त्यास क्षेमलिंगन दिले व कुशल प्रश्न केले. नारद म्हणाले, देवा, आज तुझ्यावर दावा करण्यासाठी मी आलो आहे. कृष्ण म्हणजे समदृष्टी, निपक्षपाती असे मी सर्वत्र सांगतो. परंतु एके ठिकाणी मला कुणी म्हटले, नारदा, पुरे तुझ्या कृष्णाची स्तुती. अरे, पाठच्या बहिणीपेक्षा त्याचे त्या मानलेल्या द्रौपदीवर जास्त प्रेम. कसली समान दृष्टीने काय? मी काय बोलणार? म्हटलं, देवाजवळ जाऊन संशय दूर करून यावे. सांग आता सारे, तुझी सखी बहीण जी सुभद्रा, तिच्यावर तुझे प्रेम कमी का ते सांग. कृष्ण म्हणाला, नारदा, मी निष्क्रिय आहे. जो मला ओढील तिकडे मी जातो. वारा सर्वत्र आहे. परंतु घर बंद करून ठेवणारा, खिडक्या लावून घेणारा मनुष्य जर असे म्हणू लागला, वारा ज्यांची घरे बंद नाही त्यांच्याच घरात जातो, माझ्या घरात का येत नाही, तर ते योग्य होईल का? ज्यांनी दारे सताड उघडी ठेवली त्यांच्या घरात वारा शिरला, त्यांच्या घरात प्रकाश शिरला. जितके दार उघडाल तितका प्रकाश व हवा आत जाणार. तसेच माझे. द्रौपदीचा दोर बळकट असेल, तिने खेचून घेतले. द्रौपदी सुभद्रेचा तुटका असेल, मजबूत नसेल, त्याला मी काय करणार? मी स्वतः निष्क्रिय आहे. लोकी निस्पृह मी, सदा अजित मी, चित्ती उदासीन मी. हे माझे योग्य वर्णन आहे. परंतु तुला परीक्षा पाहावायची का? हे बघ, मी सांगतो तसे कर. सुभद्रेकडे धावत पळत जा व तिला सांग, कृष्णाचे बोट कापले आहे, एक चिंधी दे बांधायला. तिने दिली तर घेऊन ये. तिने न दिली तर द्रौपदीकडे जा व तिच्याजवळ माग. नारद सुभद्रेकडे आले. सुभद्रा म्हणाली, ये रे नारदा, प्रथम सांग, काही कुठली वार्ता सांग. कैलासावर, ब्रह्मलोकी, पाताळात कुठे काय पाहिलेस सांग. तुझे आपले बरे, सारीकडे हिंडतोस. तुला नारदा कंटाळा कधीच येत नसेल. रोज उठल्या नवीन लोक, नवीन देश. आज नंदनवन, उद्या मधुवन. बैसारे, एवढी घाई काय आहे? नारद म्हणाले, सुभद्राताई, बसायला वेळ नाही. कृष्णाचे बोट कापले, भळभळ रक्त येतंय. बोट बांधायला एक चिंधी दे. नारदा, आता चिंधी कुठे शोधू? हा पितांबर, हा त्यांनी उत्तर दिग्विजयाच्या वेळी आणला, आणि हा शालू, हा कुंतीभोज राजाने भेट म्हणून पाठवला होता. नारदा, घरात एक चिंधी सापडेल तर शपथ. ही मौल्यवान पैठणी. नारद, चिंधी नाही रे, असे सुभद्रा म्हणाली. बरे, तर मी द्रौपदीकडे जातो, असे म्हणून नारद निघाले. द्रौपदी कृष्ण कृष्ण म्हणत फुलांचा हार गुंफीत होती. नारदाला पाहता द्रौपदी उठली. ये नारदा, हा हार तुझ्याच गळ्यात घालते. बैस या चौरंगावर. हल्ली माझा कृष्ण येथे आहे म्हणून आला नाहीस. याच्या भोवती तुम्ही सारे भुंगे जमावायचे, पण माझा कृष्ण सारा लुटू नका हो. मला ठेवा थोडा. द्रौपदी, थट्टा करायला वेळ नाही, बोलायला वेळ नाही. कृष्णाचे बोट कापले आहे, एक चिंधी दे आधी. नारद म्हणाला, खरे का? खरंय नारदा? किती रे कापले? माझ्या कृष्णाचे बोट कापले? अरे रे, असे म्हणून नेसूचा पितांबरच फाडून तिने चिंधी दिली. भरजरी ग पितांबर दिला फाडून, द्रौपदीचं बंधू शोभे नारायण. माझ्या आजीने गाणे इतके भावपूर्ण म्हटले की मी तल्लीन होऊन गेलो होतो. डाळिंब्या काढायची विसरूनच गेलो होतो. गाणे झाले. मला आई म्हणाली, श्याम, आवडली की नाही? ऐकलीस की नाही नीट? आईचा हेतू ओळखला. मी आईला विचारले, आई, आजीला तू हेच गाणे आज म्हणायस का सांगितलेस ते ओळखू? ओळख बरे. तू का मनकावडा आहेस? आईने म्हटले. मी म्हणालो, आज दुपारी दादाच्या पायांवर मी पाय देत नव्हतो. सकाळी त्याला कांदेपाक खाऊ देत नव्हतो. सुभद्रा सख्खी बहीण असून कृष्णाला चिंधी देईना,
तसं मी सख्खा भाऊ असूनही प्रेम करीत नाही. तुला हे मला दाखवून द्यावायचे होते, होय ना? मला लाजविण्यासाठी हे गाणे तू आजीला म्हणायला सांगितलेस, खरे की नाही सांग? आई म्हणाली, होय. तुला लाजविण्यासाठी नाही, तर तुला प्रेम शिकविण्यासाठी. मी एकदम उठलो व दादाजवळ गेलो. दादाचा हात हातात धरून मी गदगद स्वरापात म्हटले, दादा, आजपासून मी तुला नाही म्हणणार नाही. मी तुला प्रेम देईन, भक्ती देईन. माझ्या दुपारच्या वर्तनाबद्दल तू मला क्षमा कर. दादा म्हणाला, श्याम, हे काय रे, क्षमाने भीमा कशी मागतोस? मी दुपारचे विसरूनही गेलो होतो. आकाशातील ढग क्षणभर असतात, तसा तुझा राग. तुझा लहरी स्वभाव मला माहिती आहे आणि तुझे मन स्फटिकाप्रमाणे निर्मळ आहे, हेही मला माहिती आहे. आई, आम्ही कधीही एकमेकास अंतर देणार नाही. क्षणभर भांडलो तरी फिरून एकमेकास मिठी मारू. आई म्हणाली, तुम्ही परस्पर प्रेम करा, त्यातच आमचा आनंद, देवाचा आनंद. धन्यवाद.